नमस्कार मंडळी, मी सुनील लिमेलो वसई. मंडळी, आता आम्ही रात्रीचे मला वाटतं 12 वाजलेले आहेत. एक सुंदर मराठी चित्रपट पाहून आलो ज्याचं नाव आहे तुंबाडची मंजुळा. आणि आम्हाला वाटलं की आम्हाला जे वाटलं ते या चित्रपटाबद्दल आम्ही सांगावं. मला काय वाटतं ते मी नंतर सांगेन. पहिलं आपण रायझल कडून ऐकूया. रायझल सांग. मला हे पिक्चर जाम आवडलं कारण हे खूप वर्षापासून सगळ्यात भारी पिक्चर मी बघितला ते आहे. आणि हे याचं आपल्या जे इथे जे सई तामणकरचं ऍक्टिंग आहे आणि मेकअपचं ते जाम भारी आहे. ते खूप आवडलं तुला? वा. ॲलिन, अनिशाला आपण विचारूया. पण ॲलिन, तुला काय आवडलं? सो मला सगळ्यात जास्त आयडसे सिनेमॅटोग्राफी आवडली बिकॉज द शॉर्ट्स अँड एव्हरीथिंग वॉज रिली क्लिअर. आणि लाईक मला असं वाटलं की द स्टोरी लाईन ऑफ द मूवी बॅलन्स्ड बोथ सिरियस अँड कॉमेडी रिली वेल. आणि एकदम म्हणजे रिअलिस्टिक दाखवलेलं, गावाची परिस्थिती कशी आहे अँड ऑल दॅट. अँड ओव्हरऑल ॲक्टिंग तर मस्तच होती. सो 10 out of 10 फ्रॉम मी. वा. राजन, तू किती देशील आउट ऑफ 10? 10. वा. मंडळी, मला देखील हा चित्रपट खूप आवडला. पण त्या अगोदर आपण अनिशाकडून ऐकूया. या दोघींनी सांगितल्याप्रमाणे मला देखील हा चित्रपट खूप जास्त आवडला. म्हणजे हॉरर, कॉमेडी आणि सगळं एक पॅकेज असते ना, सगळं मिश्रण ते आहे. चित्रीकरण खूप खूप सुंदर आहे. कपडे, वेशभूषा आणि त्यांचे डायलॉग सगळ्यामध्येच एक पूर्णपणे एक बट्टी जमून आलेली आहे. स्पेशली मला हे आवडलं की नकळतपणे, अगदी सहजपणे हा चित्रपट खूप चांगला असा समाज प्रबोधन किंवा मेसेज देऊन जातो. ते खूप चांगलं या चित्रपटात आहे. आणि अजून कॉमेडी आपण किती हसलो ना, खूप 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 हसवलं चित्रपटाने. आणि अजून कोकणचं गाव, ती घरं, म्हणजे असं आहे, हे असंच आहे, अशीच लोक असतात दुसऱ्यांच्या सुखात दुःखात सगळ्यामध्ये तिथे असतातच. हे पूर्णपणे सगळं तसंच्या तसं आहे. त्यामुळे तो खूप भावला. वा. मला देखील चित्रपट खूप आवडला. विशेषतः कोकण जे आम्हाला दाखवलेलं आहे ते मला खूप आवडलं. गावाचं गाव पण कसं असतं आणि एखाद्या घरी थोडंसं काहीतरी सुखाची गोष्ट घडली, दुःखाची गोष्ट घडली तर सर्व गाव कसं एकत्र येतं आणि सर्व गावाचीच ती समस्या होऊन जाते किंवा सर्व गावाचंच ते लग्न समारंभ होऊन जातो. हे ह्यामध्ये अधोरेखित झालेलं आहे. आणि हे आमच्या इकडे देखील, आमच्या गावात देखील 20-25 वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर मला मध्यवर्ती भूमिका साकारलेला ओम बुतकर, काय अप्रतिम त्यांनी भूमिका वठवलेली आहे. आणि त्यांचं मी सुखन म्हणून एक कार्यक्रम आहे उर्दू कविता आणि उर्दू शेरो शायरीचा, तो देखील ऐकलेला आहे. खूपच कसलेला कलाकार आहे. अर्थातच राष्ट्रीय पदक त्यांनी मिळवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ह्यामध्ये मकरंद अनासपुरे ह्यांची भूमिका एकदमच म्हणजे मजा देऊन जाते. सर्व लहान थोरांना सर्वांनाच आवडते. आज मंगळवार अनिशाने आणि मी अर्धा दिवस सुट्टी घेतली आणि हा चित्रपट बघितला मुद्दाम. अनिशा आणि ॲलिन शनिवार रविवारी हा चित्रपट बघून आले होते. त्यांनी सांगितलं हा चित्रपट खूपच सुंदर आहे, तुम्ही बघायलाच पाहिजे. मग आम्ही म्हटलं ओके. आणि चित्रपटगृहामध्ये आम्ही फक्त मराठी चित्रपटच बघतो. त्यापैकीच हा एक अप्रतिम चित्रपट होता, खूप आवडला. का आम्ही आज अर्धा दिवस सुट्टी घेतली हे देखील दुर्दैवाची बाब आहे. कारण आम्हाला माहिती होतं शनिवारी जेव्हा सुट्टी असेल, रविवारी जेव्हा सुट्टी असेल तोपर्यंत हा चित्रपटगृहातून कदाचित खाली उतरलेला असेल आणि आम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे ही संधी आम्हाला चुकवायची नव्हती. ही दुर्दैवाची गोष्ट आहे खरी म्हणजे. आणि आता ऑड वेळेला हे चित्रपट आपले मराठी लागतात, आम्हाला बघायचे असतात पण बघायला मिळत नाही. तर ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. त्यामुळे आम्ही मुद्दाम आवर्जून फक्त मराठी चित्रपटगृहामध्ये बघतो. तर असेच चांगले चित्रपट बनवत राहा. लोक तुम्हाला भरभरून प्रेम देतील, आनंद देतील असे चित्रपट कृपया बनवा. आणि सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद ज्यांनी हा चित्रपट बनवलेला आहे. मुख्य म्हणजे आमचे लाडके ज्यांनी अनिशाची आणि माझी मुलाखत घेतली होती सह्याद्री वाहिनीवरती, ते आमचे मित्र अंशुमन विचारे सर, ह्यांची यामध्ये खूपच रोचक भूमिका आहे आणि त्यांनी ती अत्यंत सुंदरपणे वठवलेली आहे. अगदी बेवडे वाटतात ते, अशी ते बेमालूम भूमिका त्यांनी वठवलेली आहे. तर सर तुम्हाला देखील सलाम आहे.
खूप खूप छान. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. रायझल्स धन्यवाद सांग. धन्यवाद.